वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील स्टॅम्प विक्रेते 10 रुपये अतिरिक्त शुल्क आकारून जनतेची करतायत मोठ्या प्रमाणात लूट। प्राध्यापक नितेश कराडे यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार। 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 110 रुपयात घेण्याचा व्हिडिओ पुरावा सेलू येथील तहसीलदार यांना मोबाईलवर पाठवला। तहसीलदार यांनी तो व्हिडिओ दुय्यम निबंधक सेलू यांना पाठवला, तेव्हा त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली। दुय्यम निबंधक सेलू सांगतात की मी त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही आणि माझ्याकडे वेळ नाही। प्रशासनाच्या हलगर्जी कामामुळे लोकांकडून पैसे लुटण्याचा सरेरोज धंदा सेलू तहसील कार्यालयात चालू आहे। सध्या पीक कर्जासाठी शेतकरी स्टॅम्प पेपर विकत नेतात। स्टॅम्प विक्रेता यांनी 3 दिवसांपासून स्टॅम्प विकणे केले बंद। नमस्कार, काल आम्ही सेलू तहसील कार्यालयात गेलो, ठीक आहे। मागच्या तिथं बऱ्याच दिवसापासून 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 110 रुपयाला विकणं चालू होता। आम्ही सुरुवातीला स्टॅम्प पेपर मागितला, पण स्टॅम्प पेपर त्यांनी 110ला दिला आणि वरून अरेरावीची भाषाही करत होते। आमचा एक विद्यार्थी तिथं रोशन वांदिले म्हणून पाठवला, त्यानं याबाबत तहसील कार्यालय सेलू, कलेक्टर ऑफिस वर्धा, ठीक आहे, त्याच्यानंतर रजिस्टर्ड ऑफिस वर्धा इथं याबाबत तक्रार केली लेखी। तिथं तक्रार करून सुरुवातीला कोणतीही दखल घेतली नाही, म्हणून कलेक्टर ऑफिसला तक्रार केली। त्याचा डट्ट्या तिथं गेला, ते लेटर तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी सुरुवातीला दखलच घेतली नाही। लेटर येऊन 15 दिवसापासून त्याच्यापाशी पडून होतं। मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा स्टॅम्प पेपर घ्यायला गेलो, तर स्टॅम्प पेपर 110चाच विकून राहिला। वरून ते सांगून राहिले का आम्हाला याच्यात काही भेटत नाही। तो स्टॅम्प पेपर आम्ही तिथून घेतला। त्याच्यानंतर मग मी तिथं जाब विचारासाठी गेलो, तर मी तो व्हिडिओ जो रेकॉर्ड करून आणला होता का 1 महिन्याच्या नंतर तक्रार देऊनही ते 110लाच विकून राहिले होते, कोणतीही त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही। म्हणून मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर, ठीक आहे, तो व्हिडिओ त्याच्या अगोदर आम्ही तहसीलदार साहेब सेलू यायले पाठवला, सूर्यवंशी साहेबाले। तर त्यानं लगेच मग त्या जो लायसनधारक स्टॅम्प पेपर विक्रेता होता याच्याकडून तो लगेच लेखी अहवाल लिहून घेतला का माझ्या विरोधात यानं हे खोटी तक्रार जनतेने केली आहे बा, मी असं काही करत नाही। तर मागच्या 3 दिवसापासून तिथं स्टॅम्प पेपर विकणं बंद आहे। आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्याला शेतकर्ज घ्या लागते, पोट्याला शपथपत्र द्या लागते कॉलेजला लिहून 100 रुपये स्टॅम्प पेपरवर। स्टॅम्प पेपर हा 110चा विकते, वरून अरेरावीची भाषा करते, म्हणते त्याच्यात कमिशन का भेटते। वरून तो माणूस म्हणून राहिला का बंद्या महाराष्ट्रातच हे धंदे सरेरोज चालू आहे, मीच घेतो का म्हणते, असा बी तो बोलून राहिला। तर त्यानं होत नसन तर सरेंडर करून द्यावं आपलं लायसन। दुसरे बेरोजगार पोट्टे पडून आहे, शासनानं याची दखल घेतली नाही। आम्ही घेतल्यावर आम्हाला ते लेटर दाखवलं का हे खोटी तक्रार आहे म्हणून तो लिहून देऊन राहिला। आणि आता याच्यावर लोकांची सरेरोज आर्थिक पिळवणूक चालू आहे, सुस्तीच करून नाही राहिली। तर असं प्रत्येक ठिकाणी होऊन राहिलं, म्हणून तो आम्ही आवाज त्या सेलूत 110 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतला। तर प्रशासनाला तक्रार करून दखल घेतली नाही, म्हणून शेवटी तिथं जाऊन शहानिशा केली। तर तहसीलदार साहेब आम्हाला तिथं भेटले नाही, ते दौऱ्यावर गेले होते। पण तिथं जेव्हा दुय्यम निबंधक होता त्याला जा विचारला, भीतीच्या पड्यालाच तो स्टॅम्प पेपर विक्रेता आहे, लगेच एक भीत खिडकीतून पाहिलं तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवता येते। पण यानं कोणतंही त्याला जा विचारला नाही, कारण तो तिथं विक्र्या करून देते आतमध्ये, हे त्याचे धंदे आहे। म्हणजे स्टॅम्प पेपर विकते आणि आतमध्ये विक्र्याला होते। म्हणून प्रशासनाने याची लवकर दखल घ्यावी एवढीच मी विनंती प्रशासनाला करतो। धन्यवाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।